खानदेशातल्या एखाद्या माणसाला जर कानबाईबद्दल विचारलं तर कदाचित तो तुम्हाला फक्त एका देवीची माहिती सांगणार नाही, तर तो सांगेल घरची आठवण, नातेवाईकांची गर्दी, भाऊबंदकी आणि बालपणीच्या आठवणी. कारण हा एक असा उत्सव आहे ज्याच्याशी खानदेशातील प्रत्येक कुटुंबाची सांस्कृतिक ओळख जुडलेली आहे. कानबाईचा उत्सवाला की नंदुरबार, धुळे आणि जळगावच्या अनेक घरांमध्ये एक वेगळंच वातावरण तयार होतं. दूर गेलेली माणसं घरी येतात, नातेवाईक एकत्र येतात, घर सजतं आणि पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या परंपरा पुन्हा एकदा सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. म्हणूनच खानदेशासाठी कानबाई फक्त श्रद्धेचा विषय नाही, ती खानदेशी माणसाच्या आठवणींचा, नात्यांचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे. मग नेमका प्रश्न पडतो की खानदेशात पाळली जाणारी ही परंपरा नेमकं कुठून आली? कानबाई मातेची पूजा कधीपासून सुरू आहे आणि या उत्सवात अशा कोणत्या खास प्रथा आहेत ज्या खानदेशाबाहेरच्या माणसाला कदाचित आश्चर्यचकित करतील? चला जाणून घेऊया खानदेशाच्या कानबाईची ही आगळी वेगळी कहाणी आजच्या विशेष व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, जेव्हा खानदेशात कानबाई उत्सवाला सुरुवात होते तेव्हा फक्त एका घरात उत्सव सुरू होत नाही, तर अख्खं कुटुंब जणू पुन्हा एकदा आपल्या मुळांकडे परततं. कानबाईच्या उत्सवाची सुरुवात होते ती घराच्या तयारीपासून. घराची साफसफाई, सजावट, पूजेसाठी जागेची तयारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरापासून दूर गेलेल्या माणसांची घराकडे होणारी परतफेड. कारण कानबाई म्हणजे अशी वेळ ज्यावेळी वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी माणसं पुन्हा एकदा एका छताखाली येतात. घरात नातेवाईकांची गर्दी होते, स्वयंपाक एकत्र केला जातो, गप्पा रंगतात, जुन्या आठवणी निघतात आणि मग सुरू होतो खानदेशाच्या या आगळ्या वेगळ्या उत्सवाचा खरा रंग. मित्रांनो, रोट हा कानबाई उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. तसं तर कानबाईच्या उत्सवात रोट हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल, परंतु हा रोट फक्त एक पदार्थ नाही, तो या संपूर्ण उत्सवातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक भाग आहे. घरातील स्त्रिया एकत्र येतात, रोट तयार करण्याची लगबग सुरू होते आणि ही प्रक्रिया स्वतःमध्येच एक सामूहिक अनुभव बनते. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट वेगवेगळी करण्याची सवय झाली असताना इथे मात्र एकाच कामासाठी कुटुंबातील अनेक माणसं एकत्र येतात आणि कदाचित म्हणूनच या परंपरेचा खरा अर्थ पदार्थापेक्षा जास्त एकत्र येण्यात आहे. मग येतो रास पूजनाचा क्षण. कानबाईच्या उत्सवातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रास पूजन. रास म्हणजे केवळ पूजा करण्यासाठी ठेवलेली वस्तू नाही, त्याच्या भोवती श्रद्धा, घरची परंपरा आणि सामूहिक सहभाग जोडलेला असतो. पूजेच्या वेळी घरातील मंडळी एकत्र येतात, पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते आणि अनेक ठिकाणी या सगळ्या विधींमध्ये घरातील ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत प्रत्येकाचा सहभाग असतो. यामुळे ही परंपरा फक्त पाहिली जात नाही, तर ती पुढच्या पिढीला शिकवलीही जाते. आणि मग वातावरण बदलतं, पूजा संपते आणि घरातील वातावरणात एक वेगळीच रंगत येते. पारंपरिक गाणी सुरू होतात, महिला एकत्र येतात, नृत्य होतं आणि काही ठिकाणी आजही जुन्या पद्धतीची गाणी आणि चाली जपल्या जातात. इथे कोणताही मोठा स्टेज नसतो, मोठी साऊंड सिस्टीम नसते, परंतु तरीही त्या क्षणी घराचं अंगण एक छोटंसं सांस्कृतिक व्यासपीठ बनतं आणि या सगळ्यातून खानदेशाची लोकसंस्कृती अक्षरशः डोळ्यासमोर उभी राहते. परंतु कानबाईच्या उत्सवात काही अशा प्रथाही आहेत ज्या खानदेशाबाहेरच्या माणसाला कदाचित वेगळ्याच वाटतील. यापैकी एक म्हणजे धान्यातून मूठ घेण्याची पद्धत. धान्य समोर ठेवलं जातं आणि ठराविक पद्धतीने त्यातून मूठ घेतली जाते. आजच्या पिढीला कदाचित हा फक्त एक विधी वाटू शकतो, परंतु अशा प्रथांमागे त्या काळातील धान्य, समृद्धी, कुटुंब आणि सामूहिक जीवनाशी जोडलेली श्रद्धा असल्याचं मानलं जातं. म्हणजेच आज आपण ज्या गोष्टीला छोटासा विधी समजतो त्यामागे कधी काळी संपूर्ण कुटुंबाच्या जीवनाशी जोडलेला एक अर्थ असू शकतो. रास पूजनाच्या विधी पूर्ण झाल्यानंतर उत्सवाचा पुढचा महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी मातेची स्थापना केली जाते. ही स्थापना श्रावणाच्या पहिल्या रविवारी केली जाते, मात्र काही ठिकाणी परंपरेनुसार ती दुसऱ्या रविवारीही केली जाते. या दिवशी घरात पुन्हा एकदा विधीपूर्वक मातेची स्थापना करून संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भारले जाते. स्थापना झाल्यानंतर देवीला रोटांचा नैवेद्य दाखवला जातो. ही देखील या परंपरेतील एक विशेष प्रथा मानली जाते. या सर्व विधीनंतरच उत्सवाला खऱ्या अर्थाने रंग चढतो
आणि घरात आनंद, भक्ती आणि उत्साहाची सुरुवात होते. आणि म्हणूनच कानबाईच्या उत्सवातील प्रत्येक गोष्ट महत्त्वाची वाटते. रोट असो, रासपूजन असो, धान्यातून मूठ घेण्याची पद्धत असो, पारंपरिक गाणी असो, नृत्य असो किंवा सगळ्यांनी मिळून केलेला स्वयंपाक असो, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या दिसतात, परंतु त्यांना जोडणारा एक समान धागा आहे: एकत्र येणं, कुटुंबाला एकत्र आणणं, नात्यांना पुन्हा जोडणं आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरा पोहोचवणं. कदाचित म्हणूनच कानबाईचा उत्सव हा फक्त देवपूजेचा उत्सव राहिलेला नाही, तो खानदेशाच्या सामूहिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. परंतु इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो: या सगळ्या प्रथा नेमक्या आल्या कुठून? याचं महत्त्व काय आहे? या सर्वामागची श्रद्धा नेमकी काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कानबाईंची ही परंपरा फक्त खानदेशातच एवढ्या वेगळ्या स्वरूपात का टिकून राहिली? या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर आता आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. कारण कानबाईच्या प्रत्येक प्रथेमागे एक कथा आहे, काही श्रद्धा आहेत आणि खानदेशाच्या इतिहासाशी जोडलेले काही धागे देखील आहेत. आणि तिथून सुरू होतो खानदेशाच्या कानबाईचा खरा इतिहास. हे समजून घेताना सर्वात आधी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की कानबाईचा इतिहास शोधताना आपल्याला दोन वेगवेगळ्या वाटांवरून जावं लागेल. एक वाट आहे लोकमान्यतेची आणि दुसरी आहे इतिहासाची. लोकमान्यतेत कानबाईबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. गाव बदललं की कथा बदलते, कुटुंब बदललं की काही तपशील बदलतात, परंतु या सगळ्या कथांमध्ये एक गोष्ट मात्र कायम दिसते: कानबाई ही खानदेशातील घर आणि कुटुंबाच्या जीवनाशी जोडलेली देवी आहे. कारण ही परंपरा मुख्यतः लोकजीवनातून पुढे आली आहे. तिच्या कथा पुस्तकांपेक्षा घरातील आजी आजोबांच्या आठवणींमध्ये जास्त जिवंत राहिल्या. एका पिढीने दुसऱ्या पिढीला सांगितल्या, पुढच्या पिढीने त्यात काही आठवणी जोडल्या आणि अशा प्रकारे कानबाई भोवती एक मोठी लोक परंपरा तयार झाली. आता प्रश्न आहे की कानबाई ही देवी नेमकी आहे तरी कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं की कानबाईची गोष्ट आणखी रंजक होते. कारण खानदेशात कानबाईबद्दल एकच कथा सांगितली जात नाही, तर तिच्या भोवती अनेक लोकमान्यता आहेत. त्यापैकी एक मान्यता कानबाईचं नातं थेट गोरक्षनाथांशी जोडते. लोकमान्यतेनुसार कानबाई या गोरक्षनाथांच्या बहीण असल्याचं मानलं जातं. आता ही गोष्ट ऐतिहासिक पुराव्याने सिद्ध झालेली नाही, परंतु खानदेशातील लोकपरंपरेत ही मान्यता आजही सांगितली जाते. कानबाईसोबत आणखी एक नाव वारंवार समोर येतं, ते म्हणजे रानबाई. काही लोकपरंपरांमध्ये रानबाईला कानबाईची बहीण मानलं जातं. म्हणजेच एका बाजूला कानबाई आणि तिच्यासोबत रानबाई या दोन्ही देवींच्या परंपराही काही ठिकाणी एकामेकांशी जोडलेल्या दिसतात. आणि याच रानबाई बद्दलची एक वेगळी लोकमान्यता रंजक आहे. रानबाईचा संबंध राधेच्या सखी विशाखाशी जोडलेला आहे. काही लोकपरंपरांमध्ये रानबाईला कानबाईची बहीण मानलं जातं, तर काही ठिकाणी कानबाईला राधा आणि रानबाईला राधेची सखी विशाखा असं मानलं जातं. ही परंपरा खानदेशातील अहिराणी भाषा बोलणाऱ्या अहिर समाजात रुजलेली असते, ज्यांना भगवान कृष्णांचे वंशज मानलं जातं. त्यामुळे एका बाजूला कानबाई रानबाईचं नातं कौटुंबिक रूपात दिसतं, तर दुसऱ्या बाजूला ते कृष्ण भक्तीच्या परंपरेशी जोडलेलं सांस्कृतिक रूपही धारण करतं. परंतु पुन्हा एकदा हे इतिहासाच्या पुस्तकात सिद्ध झालेलं तथ्य नाही, ही फक्त लोकमान्यता आहे. आणि कदाचित म्हणूनच खानदेशात कानबाई उत्सवाला मोठं महत्त्व असतं. कारण इथल्या अनेक कुटुंबांसाठी कानबाई म्हणजे दिवाळीसारखाच मोठा आणि आपुलकीचा सण आहे. आणि उत्सवाचा शेवटही तितकाच खास असतो. सोमवारी मातेची विसर्जन मिरवणूक काढली जाते. ढोल ताशे, गाणी, नृत्य आणि मोठ्या उत्साहात कानबाईला निरोप दिला जातो. कानबाईचा उत्सवाला आणि घरातील माणूस कुठेही दूर असला, नोकरीसाठी दुसऱ्या शहरात असो, व्यवसायासाठी बाहेर असो किंवा वर्षभर आपल्या कुटुंबांपासून दूर राहत असो, तरी कानबाईच्या वेळी घरी यायचंच असा एक नियम पाळला जातो. कानबाईचा हा उत्सव पाहिला की एक गोष्ट जाणवते: काळ बदलला, माणसं बदलली, गावं देखील बदलली. अनेक जण शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी खानदेशाबाहेर गेले, परंतु कानबाई आली की ही माणसं पुन्हा आपल्या मातीशी जोडली जातात. तर मित्रांनो, खानदेशमधील या परंपरेची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्ही पण खानदेशातील असाल
आणि तुमच्या घरातही कानबाईचा उत्सव अशाच पद्धतीने साजरा होत असेल तर तुमच्या गावातली कानबाईची खास परंपरा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.